Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हरिश्चंद्रची फॅक्टरी, एलिझाबेथ असे एकापेक्षा एक दर्जेदार पिक्चर देणारे मोकाशी सरांचा आता बोंबिलवाडी चित्रपट टीझरचं स्वागत केलेलं आहे आणि आज पुण्यात त्यांनी या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स घेतली. नवीन वर्षात एक नवीन भेट आहे, काय नेमका एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा विनोद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसा मी 2001 साली केलेला होता नाटकाद्वारे. पण आता माध्यम वेगळं आहे, आता चित्रपट आहे, तुमच्याकडे कॅमेरा आहे, त्यानुसार जे काही बदल करायचे आहेत ते केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही नवीन पात्र आलेली आहेत, काही जुनी पात्र थोडीशी गेलेली आहेत, काही नवीन कलाकार आलेले आहेत, काही जुने तसेच राहिलेले आहेत. तेव्हा अशा सगळ्या नव्या जुन्याचं गंमतशीर मिश्रण तुम्हाला पाहायला मिळेल. वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे, धमाल असणारे विनोदी धाटणीचा पिक्चर आहे, काय वेगळं पाहायला मिळणार आहे मराठी प्रेक्षकांना? आता परत तेच की नाटकात ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही रंगमंचाच्या मर्यादांमुळे, त्या तुम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणावर, जास्त आकर्षकपणे प्रेक्षकांसमोर मांडणार आहात आणि चित्रपटाद्वारे तेच लोकांना पाहायला मिळणार. नाट्यकृतीतून चित्रपटाकडे वाटचाल ह्या चित्रपटातून पण झालेली आहे. हिटलरची भूमिका आहे, पुणेकर हिटलर पाहायला मिळणार का जर्मनीचा हिटलर पाहायला मिळणार? काय अनपेक्षितपणे आलेली ही भूमिका आहे. 83 मध्ये मी जेव्हा टूर करत होतो ना, तेव्हा एका सांगलीच्या प्रयोगाला मला लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी आणि विजय कदम या तिघांनी मिळून मद्रासी करायला लावला होता. आता कुठल्याही अँगल मी जसा मद्रासी दिसत नाही तसं कुठल्याही अँगलने मी हिटलर पण दिसत नाही, पण त्यांनी जसा करायला लावला होता आणि मी पण केला होता तसंच हाही हिटलर केलेला आहे. मिशा काढले आणि पोरीपटी येऊन बसलेला आहे. विनोदी हिटलर असल्यामुळे एक नवीन हिटलर पाहायला मिळेल. वेगळा हिटलर आहे हा. हिटलर आयुष्यात कधी तुम्हाला बघायला नाही मिळणार. मशालीचा उल्लेख झाला इकडे, नेमकी काय तो किस्सा होता, काय ती गोष्ट? कुठली कुठली? जो बोंबिलवाडी चित्रपट होणार आहे त्या संदर्भात तुमचा जो अभिनय आहे त्याबाबत तुम्ही काय सांगा? नाव आता उत्तर देऊ शकते. मी चर्चिल यांची भूमिका करतो आहे. अर्थातच त्यावेळेला जो काळ होता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की परेश मोकाशींना या पद्धतीची कॉमेडी करायला किंवा ह्या पद्धतीचा ह्युमर वापरायला खूप जास्त आवडतं. की ह्या काल्पनिक गोष्टी झाल्या तर काय, हे होता तो क्या होता. तर त्यामुळे अर्थातच हिटलर आणि चर्चिल अशी म्हणजे ही इथे काय येतील याच्यावरती फुलवलेली ही गोष्ट आहे. सो धमाल आहे आणि त्याही वेळेला हे नाटक जोरदार चाललं होतं आणि आम्हाला असं खरंच वाटतं की जे परेश म्हणतो की अरे हे माझं हे चालेल का नाही मला माहित नाही, पण मी करून बघितलंय. पण सुदैवानी त्यांनी वेगळा केलेला प्रयत्न कायम चाललाय आणि कायम तो लोकांच्या पसंतीला उतरलेला आहे. आणि असं मला वाटतं की हाही चित्रपट तसाच लोकांना नक्की आवडेल. 3 दिग्गजांमध्ये तुम्ही पण आहात, काय भूमिका असणार आहे, कशी रंगली आहे, काय प्रेक्षक त्याचा स्वीकार करतील? कशाचा? बोंबिलवाडी हा सिनेमा आश्वासक आहे याच्यासाठी, कारण हे नाटक जवळपास आपण 550 प्रयोग आम्ही केलेले आहेत त्याचे, आणि त्याच्यावर सिनेमा म्हटल्यावर धमालच आहे याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोदाचे बादशाह आपण ज्याला म्हणतो, रंगभूमीवरचा बादशाह प्रशांत दामले याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि हिटलर म्हणून ते फार गोड दिसलेले आहेत. आनंद इंगळे चर्चिल आहे याच्यामध्ये. सो परदेशातली पात्र आपल्या माणसांनी रंगवणं याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा विनोद आहे हे लक्षात घ्यावं. तर मला वाटतं की त्या अर्थाने सुद्धा हा सिनेमा गंमतशीर बनवलेला आहे. यातला आम्ही आधीच सांगितलं त्याप्रमाणे ह्युमर वेगळा आहे. खरंच तुम्हाला सांगतो की या पद्धतीचा विनोद सिनेमामध्ये फार क्वचित घडलेला आहे आणि जागतिक लेवलवर घडलेला आहे, पण मराठी सिनेमामध्ये असा ह्युमर फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळतो आणि जो आहे, आणि त्यासाठी हा सिनेमा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला फार मजा येईल. हिटलर आणि चर्चिलचा एखादा किस्सा चित्रपटातील रंगतदार आठवतोय आता शूटिंगवरचा? कामाच्या शूटिंगच्या वेळेला डेफिनेटली आठवतोय, कारण आम्हाला दोघांनाही आमचा शेवटचा जो सीन आहे आपण चित्रपटामध्ये पाहालच, तो आउटडोअर समुद्रावर होता आणि त्यामुळे पहाटे 5 वाजता तो सीन करायचा होता. सो आमच्या दोघांची तालीम परेशने आधीपासून करून घेतली होती आणि जसं आपण आउटडोर म्हणजे तालीम एक करतो आपण, पण तिथे गेल्यानंतर जे भव्य दिव्य काहीतरी त्याच्यानंतर जे फरक पडतात, तर तिथे करताना फार आमची उडाताण झाली आणि तरी ते शूटिंग पूर्ण करायचं होतं.
आणि याचं क्रेडिट प्रशांत दामले सरांना आहे की अजिबात न कुरकुर करता त्यांनी त्या पाण्यातनं जाऊन त्या बोटीतनं जाऊन समुद्रात उभं राहून तो सगळा सीन केला. सो मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डेडिकेशन टुवर्ड युअर वर्क ही त्यांच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे. नाट्यकृतीला प्रेक्षकांनी सलाम ठोकलाच होता, पण चित्रपटावर जेव्हा हे नाटक दिसेल मोठ्या पडद्यावर नक्की कसं झळकला आहे सगळं? तर ते आम्हालाही बघण्याची तुमच्या इतकी उत्सुकता आहे. आमच्याकडनं आता काम करून झालंय, तर असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे डेफिनेटली. पण बघूया लोकांना कसं काय वाटतंय. बोंबिलवाडी नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तसा चित्रपटाला पण मिळाला. हाच या सगळ्या कलाकारांची अपेक्षा आहे. टीव्ही 9 मराठीसाठी संजय दुधाणे, पुणे. Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.